हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट केली होती. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट चालू होता आपला. क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपण बघणार होतो, एक एक्झाम्पल बघितलं आपण. त्यामध्ये म्हटलं आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन x इज इक्वल टू एफ इनव्हर्स y इन द फॉलोइंग. हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं. सेकंड एक्झाम्पल आपण बघत होतो. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. वी हॅव गिवन दॅट y इज इक्वल टू रूट 2 मायनस रूट एक्स दिलेलं होतं. ओके, इनव्हर्स फंक्शनचा यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी y इज इक्वल टू रूट दिला आहे. हा रूट कॅन्सल करण्यासाठी आपण काय करणार, स्क्वेअरिंग बोथ साइड. y स्क्वेअर जर केला तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतो, कॅन्सल. काय शिल्लक राहील, 2 मायनस रूट एक्स. हा मायनस रूट एक्स मी या साईडने शिफ्ट करते, हा होते प्लस रूट एक्स, आणि हा 2 प्लस वाय स्क्वेअर तिकडे शिफ्ट केला तर मायनस वाय स्क्वेअर येते. आता ऍक्च्युली आपल्याला रूट एक्सची व्हॅल्यू नाही पाहिजे, कशाची पाहिजे, एक्सची पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, स्क्वेअरिंग बोथ साइड. वी गेट एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता ही एक्स हे फंक्शन कशाचं आलं, वायचं. सो डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. वायने डिफरन्शिएट करायचं आपल्याला. ओके, देन वी गेट dx अपॉन dy इज इक्वल टू डी डी वाय ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे आपल्याला एक्स टू द पॉवर यांचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. काय येणार मग आपले डेरिव्हेटिव्ह याचा, 2 इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. पॉवर 1 न कमी झाला. ओके, पण इथे चेन रूल अप्लाय करायला लागेल. देन अगेन वी टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर. काय मिळणार आपल्याला, 2 इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. या ब्रॅकेटमध्ये 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 0 येते, मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाइस वाय. ओके, मग आता 2 न जर याला मल्टिप्लाय केलं -2 वायला तर हे येणार -4y इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची आली, dx अपॉन dy ची. बट वी हॅव, आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे. तर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. हे आपण थेरम प्रूव्ह केला आहे. देन वी गेट 1 अपॉन मायनस dx अपॉन dy ची व्हॅल्यू पुट करा. काय येणार, 4y इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. आता dy बाय dx ची व्हॅल्यू इथे वायच्या फॉर्ममध्ये आली, ती आपल्याला एक्सप्रेस कशाच्या फॉर्ममध्ये करायची आहे, एक्सच्या. तर आपण इथे ज्या काही वायच्या टर्म आहेत तिथे ती व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करू. ओके, काय येणार आन्सर, 1 अपॉन -4. इथे वाय आहे, वायची व्हॅल्यू आपल्याजवळ दिलेली आहे रूट 2 मायनस रूट एक्स. ओके, इंटू ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण, किती आलेलं आहे, 2 मायनस रूट एक्स. तर इथे हे स्क्वेअर ब्रॅकेट देऊ आणि हे येणार 2 मायनस रूट एक्स. ओके, हे टोटल टर्म डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे आपला आन्सर येणार 1 अपॉन -4 इंटू रूट 2 मायनस रूट एक्स. मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 2, हा मायनस मायनस होते प्लस रूट एक्स. प्लस 2 मायनस 2 विल गेट कॅन्सल. काय येईल आपला आन्सर, 1 अपॉन -4, हा रूट तुम्ही रूट एक्स समोर घेते, इंटू रूट 2 मायनस रूट एक्स. म्हणजे अशा प्रकारे आपलं हे आन्सर आलं. आता इझी एक्झाम्पल आहे हे, सेकंड एक्झाम्पल आहे. त्यानंतरचं एक एक्झाम्पल आहे लॉगच्या फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. ओके, फोर्थ एक्झाम्पल घेऊ आपण. नंबर फोर्थ एक्झाम्पल इज y इज इक्वल टू लॉग ऑफ ट्वाइस एक्स मायनस 1. ओके, आता आपण एक प्रॉपर्टी शिकलेलो आहोत की लॉग जर कॅन्सल करायचा असेल, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा लॉग काढून टाकावा लागेल ना. मग लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर इकडे काय करायला लागेल, आपल्याला एक्सपोनेन्शियल घ्यावं लागेल. मग एक्सपोनेन्शियल घेतलं तर e टू द पॉवर y जर घेतला तर इथे येणार सरळ सरळ ट्वाइस एक्स मायनस 1. म्हणजे जर e टू द पॉवर, इथं y इज इक्वल टू लॉग एक्स आहे ना, मग e टू द पॉवर y जर घेतला तर येणार e टू द पॉवर लॉग ऑफ ट्वाइस एक्स मायनस 1. एक्सपोनेन्शियल आणि लॉग काय होत असतं, एक्सपोनेन्शियल आणि लॉग कॅन्सल होत असते. ओके, म्हणजे ते सरळ सरळ येणार आहे ट्वाइस एक्स मायनस 1. अशा प्रकारे आपण हा डेरिव्हेटिव्ह हे घेतला, एक्सपोनेन्शियल टर्म घेतली. आता आपल्याला हा ट्वाइस एक्स मायनस 1 इज इक्वल टू ई टू द पॉवर वाय आहे. तर ट्वाइस एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार, -1 इकडे शिफ्ट करा, 1 प्लस ई टू द पॉवर वाय. आणि एक्स इज इक्वल टू येणार 1 प्लस ई टू द पॉवर वाय अपॉन 2. आलं एक्सचं फंक्शन हे वायच्या फॉर्ममध्ये. आता याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. वायने डिफरन्शिएट केलं तर काय येणार की dx अपॉन dy इज इक्वल टू 1/2, मी कॉन्स्टंट घेते, डी डी वाय ऑफ 1 प्लस ई टू द पॉवर वाय. तर हा 1/2
1चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार, ई टू द पॉवर वायचा डेरिव्हेटिव्ह ते ई टू द पॉवर वाय. हे आले dx अपॉन dy ची व्हॅल्यू. नेक्स्ट वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू काय असतं 1 अपॉन dx अपॉन dy. तर 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ते येते 1 अपॉन 1/2 ई टू द पॉवर वाय. आता हा 1/2 मध्ये डिनॉमिनेटरला आहे, हा 2 न्यूमरेटरमध्ये शिफ्ट होईल अपॉन ई टू द पॉवर वाय. ई टू द पॉवर वायची व्हॅल्यू काढली आपण, ती आहे 2x - 1 म्हणजे आपला आन्सर येईल 2 अपॉन 2x - 1. अशा प्रकारे हे एक एक्झाम्पल सॉल्व होते. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करता येतात एक्सरसाइजमधले. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू, क्वेश्चन नंबर 2. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला म्हटलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे इथं आता या पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला x इज इक्वल टू एफ इनव्हर्स वाय याचा यूज करून काढायचं होतं, पण या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय म्हटलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे इथे आपल्याला काय काढायचं आहे, जे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्सचं फंक्शन दिलं आहे, इथे व्हॅल्यू आपल्याला dx अपॉन dy ची काढायची आहे. ओके, तर dx अपॉन dy ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे. इथे y जे आपल्याला दिलेलं आहे y आहे इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर y इथे दिलं आपल्याला एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स. आता y हे फंक्शन कशाचं आहे, x आहे. आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेला आहे हे महत्वाचं आहे. याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सचं, वी गेट dy बाय dx इज इक्वल टू. आता इथं 2 टर्म आहे, एक एक्स स्क्वेअरची टर्म आहे, एक ई टू द पॉवर एक्सची आहे. म्हणजे इथं आपण प्रोडक्ट रूल अप्लाय करणार आहे. ओके, मग काय करतो असतो आपण, फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू ddx ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू ddx ऑफ फर्स्ट टर्म. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. हा एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतं टॉईस एक्स. म्हणजे इथे टर्म आली आहे एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स प्लस टॉईस एक्स ई टू द पॉवर एक्स. म्हणजे एक्स ई टू द पॉवर एक्स जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, एक्स प्लस ही व्हॅल्यू आली आहे कशाची, dy बाय dx ची. नाव वी हॅव, कारण त्यांनी आपल्याला इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन काढा म्हटलं आहे, तर dx अपॉन dy इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन dy बाय dx. मग 1 अपॉन dy बाय dx, तर dy बाय dx ची व्हॅल्यू काढली आपण 1 अपॉन x इंटू ई टू द पॉवर एक्स इंटू एक्स प्लस 2. अशा प्रकारे आपलं हे आन्सर आलेलं आहे. यातलंच जे सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे तुम्हाला y इंटू कॉस एक्स, तिथं पण प्रोडक्ट रूलच अप्लाय करायचं आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल दिलं आहे, त्यामध्ये आहे x इंटू 7 टू द पॉवर एक्स, त्यामध्ये पण प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. आपण त्यामधलं फोर्थ एक्झाम्पल घेऊ, कारण बाकीचे एक्झाम्पल सिमिलरली सॉल्व्ह करायचे आहे. एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनं डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू. आता इथे मग अशी प्रोडक्ट होतं, मधात दोघांच्या मधात प्रोडक्टचं साईन होतं. म्हणजे क्वेश्चन काय होता आपला की y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर एक्स. म्हणून आपण इथं दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे म्हणून आपण प्रोडक्ट रूल लावला. इथं कोणतं आहे, प्लसचं आहे. प्लस असल्याच्यानं आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेतो. ओके, अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बघितलेलं आहे. इथं काय येणार मग, ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ddx ऑफ सेकंड टर्म आहे लॉग एक्स. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतं टॉईस एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतं 1 बाय एक्स. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे एलसीएम जर एक्स काढला तर टॉईस एक्स इंटू एक्स, तर हा येते 2x स्क्वेअर प्लस 1. अशा प्रकारे पण हे निघते. मग आता वी हॅव dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. दॅट इज इक्वल टू, आन्सर येणार याचं 1 अपॉन टॉईस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स. सिम्प्लिफाय केलं त्यालाच लिहिता येते x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. अशा प्रकारे चौथा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आला. हे फोर्थ याचं आन्सर झालं. ओके, त्याच्यानंतर जो 5th नंबरचा क्वेश्चन दिला त्यामधला, तिथे पण x इंटू लॉग एक्सची टर्म आहे, तिथे पण आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचं आहे. ओके, बाकी क्वेश्चन तुम्ही स्वतः करून पहा, एवढे काही क्वेश्चन हार्ड नाही आहेत. नाव नेक्स्ट दिलाय तुम्हाला क्वेश्चन नंबर 3. आता जो क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन काढायचं आहे, पण इनव्हर्स ऑफ फॉलोइंग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे
बट तिथं गिव्हन पॉईंट जो आहे, जसं x इज इक्वल टू 1 आहे, x इक्वल टू 0 आहे, त्या पॉईंटवर तुम्हाला त्याचं काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आहे? कारण इथे पहिलं जर तुम्हाला ॲट x इज इक्वल टू 1 वर जर दिलं असेल तर इन्व्हर्स फंक्शन हे y वर येईल ना, मग ते कशी काढायचं? तर त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. पहिल्या याच्यामध्ये दिलंय तुम्हाला y इज इक्वल टू x टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x ॲट x इज इक्वल टू 1. आता इथे हा जो y दिलेला आहे, y ची व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1 वर आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे की पहिले आपल्याला काय करायचं आहे, याला डिफरन्शिएट करायचं. कोणाला? y ला. नाउ वी हॅव आपल्याजवळ फंक्शन दिलेलं आहे की y इज इक्वल टू x टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x. ओके, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x ना डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार? dy बाय dx. आता ddx ऑफ x टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर x टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह येतं 5 इंटू x टू द पॉवर 4 प्लस 2 इंटू x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतं 3x स्क्वेअर 3 आणि x डेरिव्हेटिव्ह येतं 1. म्हणजे याला लिहिता येतं 5x टू द पॉवर 4 प्लस 3 टू जार 6x स्क्वेअर प्लस 3. हे झाली dy बाय dx ची. मग आता dy बाय dx, आता कंडिशन काय दिली आहे तुम्हाला? x इज इक्वल टू 1 आहे. मग आपण y इज इक्वल टू ॲट x इज इक्वल टू 1 आहे. मग ॲट x इज इक्वल टू जर 1 असेल तर तिथं y इक्वल टू व्हॅल्यू काय येते? तर आपण ॲट x इज इक्वल टू 1 वर y ची व्हॅल्यू काढू. तर y इज इक्वल टू काय येणार? सबस्टिट्यूट करा. 1 टू द पॉवर 5 प्लस 2 इंटू 1 क्यूब प्लस 3 इंटू 1. तर हे येते 1 प्लस 2 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 6. y ची व्हॅल्यू किती आली आहे? 6 आलेली आहे. मग आता याला लिहायचं कसं? आता याला लिहत असताना ही व्हॅल्यू आपण म्हणजे जेव्हा x 1 असतो तेव्हा y किती आला? 6 आलेला आहे. ओके, dy बाय dx ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे की वी हॅव आपल्याला व्हॅल्यू त्यांनी काय म्हटलंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स काढायचं आहे ना. dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. मग आता इथं dx अपॉन dy आहे. तर मग आता ॲट x इज इक्वल टू 1 वर काढायचं आहे. तर dx अपॉन dy जो आहे तो कशावर काढला लागेल तुम्हाला? y इज इक्वल टू 6 वर. कारण जेव्हा x 1 राहील तेव्हा y काय राहणार? 6. मग इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल टू काय राहणार आहे? 1. मग आता 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 1. तर dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली आपली? dy बाय dx इज इक्वल टू 5x टू द पॉवर 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. पहा 5x टू द पॉवर 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3 ॲट x इज इक्वल टू किती घ्यायचे? 1. मग x ची व्हॅल्यू 1 पुट करा. काय ना? 5 इंटू 1 टू द पॉवर 4 प्लस 6 इंटू 1 स्क्वेअर प्लस 3 दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 5 प्लस 6 प्लस 1. तर सॉरी प्लस 3 आहे. तर ही व्हॅल्यू येते 1 अपॉन 14. क्वेश्चन लक्षात आला? आपला क्वेश्चन विचारलेला आहे की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग. इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग काढायचं आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू वायचा फंक्शन दिलाय ना, इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे dx अपॉन डीवायचा काढायचा आहे. पण कंडिशन कशी दिली आहे? x इज इक्वल टू 1 वर. मग dy बाय dx ची आपण x इज इक्वल टू 1 वर काढू. इन्व्हर्स फंक्शन मध्ये आपल्याला dx अपॉन dy ची व्हॅल्यू काढायची आहे. मग ती जर x इज इक्वल टू 1 वर असेल तर y इक्वल टू कशावर असेल? म्हणून आपण काय केलंय? पहिले x इक्वल टू 1 घेऊन y ची व्हॅल्यू काढली आहे. मग जर dy बाय dx ॲट इक्वल टू 1 वर आहे, तीच व्हॅल्यू dx अपॉन dy ॲट y इज इक्वल टू कितीवर राहणार आहे? 6 वर. तर ती व्हॅल्यू आली आहे आपली 1 अपॉन 14. तर अशा प्रकारे हा एक एक्झाम्पल झाला आपला. जो सेकंड क्वेश्चन दिलेला आहे ते यातला मी थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेते. आपलं थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे y इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 लॉग x क्यूब. ओके, ॲट x इज इक्वल टू 1च दिलाय. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग अशी आपण जे एक्झाम्पल पाहिलं याच्या आधी सेम मेथडने हे एक्झाम्पल करायचं आहे. काय दिलं आपल्याला? गिवन दॅट y इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 लॉग ऑफ x क्यूब. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x ने डिफरन्शिएट केलं तर काय येणार? dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2. आता इथं
लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, पण इथे एक्स क्यूब आहे त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. तर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x स्क्वेअर. म्हणजे आपलं आन्सर आलं हे 6x प्लस याच्यामध्ये एक एक्स स्क्वेअर काय होते कॅन्सल, हा होते 6/x. तर हे येईल 6 जर कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x ही व्हॅल्यू आली dy/dx ची. मग आता ॲट x इज इक्वल टू 1 आहे, y इज इक्वल टू किती व्हॅल्यू येणार बघा. x ची व्हॅल्यू 1 पुट करा y मध्ये, 3 इंटू 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू लॉग ऑफ 1चा क्यूब 1 येणार आहे. लॉग 1ची व्हॅल्यू काय असते 0, म्हणजे ही टर्म काय होणार 0. म्हणजे व्हॅल्यू येईल ते 3 प्लस 2 इंटू 0 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे जेव्हा x 1 असतो y किती राहणार आहे 3. ओके. मग आता पहा वी हॅव आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे dx/dy ची इज इक्वल टू काय असणार 1/dy/dx. कशावर काढायची इथं ॲट x इज इक्वल टू 1. जेव्हा ॲट x इज इक्वल टू 1 आहे तेव्हा y किती राहील, ही व्हॅल्यू राहणार आहे y इज इक्वल टू 3 दॅट इज इक्वल टू 1/dy/dx ची व्हॅल्यू काढली आपण 6 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1/x. हे कशावर आहे x इज इक्वल टू 1 वर. त्याला सिम्प्लिफाय करता येते x/6 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲट x इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली किती येणार 1/6 इंटू 1 प्लस 1. तर 1 प्लस 1 किती येते हे 2 आणि 2 इंटू 6 12. म्हणजे आपला आन्सर येतं 1/12. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 त्यामधला हा किती क्वेश्चन आहे 3rd नंबरचा क्वेश्चन, त्याची व्हॅल्यू आली आहे 1/12. सगळे एक्झाम्पल सेम मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. क्वेश्चन नंबर 3 मधले 2 एक्झाम्पल बघितले आपल्याला, त्यामध्ये 4च क्वेश्चन आहे. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, बाकी एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 4th नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला की इफ f(x) इज इक्वल टू x³ प्लस x मायनस 2 फाइंड f इनवर्स डॅश ऑफ 0. आता जनरली आपण काय करत असतो, जे फंक्शन आहे f(x) ते y ने डिनोट करत असतो की y इज इक्वल टू काय असतं f(x) असते आणि दॅट इज इक्वल टू काय दिलं आहे x³ प्लस x मायनस 2. ओके. ॲट x इज इक्वल टू 0 वर व्हॅल्यू काढायची होते. ऍक्च्युली f इनवर्स डॅश दिला आहे म्हणजे f इनवर्स डॅश ऑफ x असते ते ॲट x इज इक्वल टू 0 वर व्हॅल्यू दिली आहे. मग y इज इक्वल टू जर हे दिलं आहे नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर काय येणार ते dy/dx. यालाच लिहितो आपण f डॅश ऑफ x. ओके. आणि दॅट इज इक्वल टू ते येते 3x² प्लस 1. मग आता ॲट x इज इक्वल टू 0 f(0) ची व्हॅल्यू काय येणार 0 प्लस 0 मायनस 2. तर ती व्हॅल्यू आली तुमची -2. मग आता आपल्याजवळ एक आपल्या त्यांनी f इनवर्स म्हणजे व्हॅल्यू वी हॅव dx/dy इज इक्वल टू dx/dy. dx/dy म्हणजेच हा काय झाला तुमचा f इनवर्स डॅश. dx/dy असं घेतो ना आपण की 1/dy/dx. मग dy/dx म्हणजे f डॅश ऑफ x झाला आणि हा येणार f इनवर्स डॅश ऑफ x इज इक्वल टू आलेल तो 1/f डॅश ऑफ x. मग आता f इनवर्स डॅश ऑफ x तर हे येणार आहे f इनवर्स डॅश, तेव्हा व्हॅल्यू कितीवर राहणार ते 0 वर इज इक्वल टू 1/ ती व्हॅल्यू येणार f डॅश ऑफ 0. व्हॅल्यू जर पुट केली तर ती येते 1/3 इंटू 1 स्क्वेअर प्लस 3 इंटू 0 स्क्वेअरची व्हॅल्यू 0 येईल म्हणजे 1/1 व्हॅल्यू येते. अशा प्रकारे हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. आता नंतर जो 5th नंबरचा क्वेश्चन दिला आहे तर मी तुम्हाला नंतर जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याजवळ 3 बेसिक फॉर्म्युलेज आहेत. कोणते, एक आहे साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. हा सॉल्व एक्झाम्पलमध्ये करून दिला आहे. सेकंड आहे tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इज इक्वल टू π/2 आणि थर्ड आहे सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इज इक्वल टू π/2. हे तिन्ही फॉर्म्युले आहेत, तिन्ही आयडेंटिटीज आहेत. या आयडेंटिटीजचा आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आहे. पण हा प्रूव्ह कसा करायचा आहे, कुठल्या मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे तर ते आपण बघू. पहिला जो फॉर्म्युला आहे तो एक्सरसाइजमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेला आहे. ओके. आता राहिलेला क्वेश्चन आहे
सेकंड आणि थर्ड. तर जसा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आहे, सेम वेनी हा प्रूव्ह करायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले याला डिनोट करू की लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. ओके, याला देते मी नंबर 1. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट जर केलं तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स एक्स येते -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग दोघांची ॲडिशन केली तर ही व्हॅल्यू काय होऊन राहिली 0. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स 0 आहे किंवा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आहे, म्हणजेच एफ ऑफ एक्स काय असेल इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असते ना, म्हणजे एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे. मग हा कॉन्स्टंट घेताना आपण काय केलं की लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी. मग आता एफ ऑफ एक्स हा सी आहे, आपलं एम काय आहे सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग कितीवर असेल तर इथं एक कन्व्हिनियंटली आपल्याला कंडिशन घ्यायची आहे की वी चूज हिअर वी चूज एक्स इज इक्वल टू 0. ओके, एक्स इज इक्वल टू जर 0 घेतलं तर देन इक्वेशन 1 इम्प्लाय एक्स इज इक्वल टू 0 घेतलं 1 काय आहे आपलं एफ ऑफ एक्स आहे ना, मग एक्सच्या जागी 0 होईल इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ 0. आता टॅन इनवर्स ऑफ 0 आणि कॉट इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काढायची कशी. तर आपल्याजवळ टेबल शिकलेलो आपण, सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे आपल्याजवळ, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकची. पहा आता मी बेसिक जे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी रेशोज आहेत, एक आहे साइन कॉस टॅन आणि कॉट, ह्या घेते. पहिला अँगल असतो 0चा 30 60 30 नंतर 45 घेऊ, मग 60 आणि मग 90. साइन 0ची व्हॅल्यू 0, 30 1/2 आहे, 1/√2 आहे, हा √3/2 आहे आणि 1 आहे. याच्या अपोजिट आपण कॉसच्या घेतो 1 √3/2 1/√2 त्यानंतर 1/2 आणि 0. टॅनची व्हॅल्यू घेताना आपण साइन अपॉन कॉस 0/1 0 येते, हे येणार 1/√3, ही व्हॅल्यू येते 1, ही येते √3 आणि ही व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड घेतो आपण, म्हणजे इन्फिनिटी घेतो नॉट डिफाईन्ड. ओके, आणि याच्या उलट हे नॉट डिफाईन्ड येणार, हे √3 राहते, हे 1, हे 1/√3 आणि हे 0. याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता बघा इथे काय आलेलं आहे टॅन इनवर्स ऑफ 0. मग आता टॅनचा कोणता अँगल 0 आहे 0. ओके, म्हणजे इथे लिहिताना काय येईल दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ कॉटचा कोणता अँगल 0 आहे, हे आपल्या कॉटच्या व्हॅल्यू आहे. कॉटची कोणती व्हॅल्यू 0 आहे 90, 90 म्हणजे π/2, म्हणजे इथे लिहिता येते कॉट इनवर्स ऑफ कॉट π/2. आता काय होईल टॅन इनवर्स आणि टॅन जर कॅन्सल केला तिथे राहते फक्त 0 प्लस कॉट इनवर्स कॉट कॅन्सल झालं तर येणार π/2 आणि 0 प्लस π/2 इज इक्वल टू काय येतं π/2. म्हणजे अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. ओके, सेम वेनी आपल्याला काय करायचं आहे सेकचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये पहिले काय करू आपण की लेट